दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका चालकाने एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाला भर रस्त्यात धडक दिली। ही घटना आहे कडा धामणगाव रस्त्यावरील रविवारच्या दिवशी। आदित्य, वय फक्त 19 वर्ष, ॲक्टिवा स्कूटीने रविवारी बाजारात जात होता। तेव्हाच दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने आदित्यच्या स्कूटीला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की आदित्य गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। वडील शेती करून संसार चालवतात। आई रोज शेतात मजुरीला जाते। घरात आहेत आई, वडील, आदित्य आणि 2 बहिणी। उपचारासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते। प्रत्येक दिवसाचा खर्च अशक्य होत चालला होता। तेव्हा संपूर्ण गाव मदतीला धावून आलं। गावकऱ्यांनी एकमेकांना सांगितलं, हा आपलाच मुलगा आहे। थोडं थोडं करून गावकऱ्यांनी उपचारासाठी सुमारे 20 लाख रुपये जमा केले। आदित्य 19 दिवस मृत्यूशी झुंज देत होता। डॉक्टर प्रयत्न करत होते, आई वडील आशा सोडत नव्हते। पण उपचारादरम्यान 19 दिवसानंतर आदित्यचा मृत्यू झाला। एका गरीब कुटुंबाचा आधार हरपला। आई वडिलांचं काळीज तुटलं आणि 2 बहिणींचा भाऊ कायमचा गेला। आजही त्या कार चालकाला अटक झालेली नाही। दारू पिऊन गाडी चालवू नका। एका चुकीमुळे एक संपूर्ण आयुष्य संपतं। भावपूर्ण श्रद्धांजली। फॉलो करा विस्तार मराठी। खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत।